पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, लोभ हा माणसाचा जीव घेते. लोभ आम्हाला वाईट बनवते, परंतु त्याग आम्हाला जीवन देते. त्याग. येशूने आम्हाला त्याग करणे शिकवलं. येशूने आम्हाला विनम्र बनणं शिकवलं. येशूने आम्हाला लहान बनणं शिकवलं. येशूने आमच्या सुख सोयी सोडून दुःख ग्रहण करण्यासाठी आम्हाला शिकवलं. आणि जेव्हा दुःख ग्रहण करतो, आम्ही त्याग करतो, तेव्हा आम्हाला जीवन मिळते. येशूने सुद्धा आमच्यासाठी दुःख सहन करून आमच्यासाठी जीवन मिळवून दिलं. प्रियजनो, लोभ जो आहे ते आम्हाला वाईटाकडे नेते, नाशाकडे नेते. आम्हाला लोभ नको. आम्हाला लोभ आम्हाला वाईट बनवते, वाईट विचार करते. आम्ही कधी कधी काय करतो, आम्ही कधी कधी ह्या जगाला दोष देतो, किंवा आम्ही धन संपत्तीला दोष देतो, किंवा आम्ही पैशाला दोष देतो, किंवा आम्ही इतर लोकांना दोष देतो. परंतु त्याला दोष देण्याचं कारण किंवा आम्ही वाईट बनण्याचं कारण काय आहे? लोभ. आमच्या समोर भरपूर संपत्ती आहे, आमच्या समोर भरपूर लोक आहेत, किंवा आम्हाला सर्व काही मिळत आहे, परंतु समजा मी लोभ नाही धरला तर माझ्यावर काही असर होणार नाही. येशू सुद्धा या जगामध्ये होता, त्यावेळेस सुद्धा लोक, धनवान लोक होते, चांगले चांगले मजा करणारे लोक होते, दारोडे होते, सर्व होते, परंतु त्याच्या भोवताल सर्व लोक होते, परंतु येशूने लोभ नाही धरला. आम्ही सुद्धा अशा युगामध्ये आहोत, अशा काळामध्ये आहोत की आमच्या सभोवती आम्ही एक नजर टाकलं तर आम्हाला लोभ निर्माण होते. आम्ही एका संगतीमध्ये गेले तर आम्हाला लोभ निर्माण होते. अशा प्रकारे. परंतु आम्ही ह्या जगामध्ये राहायचं, आम्हाला या जगामध्येच राहायचं आहे, परंतु एक गोष्टीचा त्याग करायचा, लोभाचा त्याग करायचा आहे, आणि आमच्या धनसंपत्तीचा सुद्धा त्याग करायचा आहे. एक उदाहरण, सुंदर उदाहरण आम्हाला स्पष्ट करून देईल. एकदा दोघं भाऊ जंगलात गेले आणि त्यांना एक सोन्याचं हरण दिसलं, सोन्याचं. आणि जेव्हा त्याला सोन्याचं हरण दिसलं तेव्हा त्यांनी काय म्हटलं का, चला याला मारू, आणि याला मारून आपण काय करू, आम्ही मारून याला विकू, म्हणजे आम्हाला भरपूर पैसे भेटतील, आम्ही लखोपती होऊ, अशा प्रकारे म्हटलं. आणि त्यांनी त्या हिरणाचा पाठलाग केला आणि त्यांनी हरण मारलं. आणि हरण मारल्यानंतर त्यांनी म्हटलं का, आम्ही आता या हरणाला समजा आम्ही नेलो, आता नेताना कोणी पाहिलं तर काय होईल, लोक हिशोब मागतील, किंवा लोक आम्हाला याचा हिस्सा मागतील, आणि कदाचित सरकार सुद्धा आम्हाला गुन्हा दाखल करील. म्हणून त्यांनी काय केलं, आम्ही याला रात्र होऊ देऊ, रात्र होतपर्यंत आपण इथंच थांबू म्हणून त्यांनी विचार केला. आणि त्याच्यानंतर काय झालं, संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळ झाली तर मग काय करायचं, आपण याला सोडून तर जाऊ शकत नाही, आम्ही रात्रपर्यंत दोघंही इथं राहू शकत नाही. एक काम करू, मोठ्या भावाने म्हटलं की तू जा आणि जेवण कर आणि माझ्यासाठी जेवण करून घेऊन ये, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि तो लहान घरी गेला. आणि लहान घरी जाताना या लहानाच्या मनामध्ये असा विचार आला, म्हणजे लोभ सुटला त्याला. काय म्हटला की, अरे माझ्या भावाचं लग्न झालं, माझ्या भावाच्या घरी संपत्ती आहे, माझ्या भावाला तर काही कमी नाही, मग ह्या हरणाचा वाटा याला कशाला पाहिजे. म्हणून याने काय केलं की, मी जेवण केल्यानंतर मी याला जेवणामध्ये जहर घालून मारून टाकतो, आणि म्हणजे मग बाकीचं हरण मलाच होते. आणि हा असा विचार करत असताना याचा मोठा भाऊ जो जंगलामध्ये हरणाचं राखण करत आहे, तेव्हा तो पण असा विचार करतो, आता माझा भाऊ मला माझ्यासाठी जेवण घेऊन येते आणि जेवण आणते, आणि मला ह्याचा वाटा मला त्यालाही द्यावा लागते, पण त्याला काय गरज आहे, तो तर लहान आहे, त्याचं लग्नही नाही झालं, त्याला काही याची काय गरज नाही, याला काय नाही पाहिजे, त्याला येऊ दे, मी त्याला खतम करून टाकतो, असं म्हणून दोघांनीही विचार केला. तो लहान आल्याबरोबर मोठ्याने काय केला, सुरी काढला आणि लहान याला
लहान्याचा वध केला आणि तो जागेवर ठार झाला. आणि आता तो मेल्यानंतर मोठ्याला वाटलं का आता हा तर गेला, आता यांनी आणलेलं जेवण मी खाऊन टाकतो आणि मग हे हरण घेऊन जातो. आणि त्यांनी काय केलं होतं, त्याच्यामध्ये जहर घालून आणलं होतं आणि त्यांनी हा डबा खाल्ला आणि डबा खाल्ल्यानंतर तोही मरण पावला. दोघंही गेले. हा हरिण तिथंच राहिला, हे दोघे मरण पावले. म्हणजे ह्या दोघांनाही काय झालं, लोभ झाला आणि लोभामुळं काय झालं, यांचं नाश झालं. काय नाश झालं? संपत्ती नाश झाली, त्यांचा जीव गेला आणि त्यांच्या हातात काही नाही आलं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लोभ नाशाकडे नेते. लोभ आम्हाला नष्ट करते, परंतु जे त्याग आहे ते आम्हाला जीवनाकडे नेते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूनं आम्हाला त्याग करणे शिकवले आणि म्हणून आपण त्याग करणे शिकूया आणि लहान बनूया, विनम्र बनूया आणि विनम्र बनून एक त्यागाचं जीवन, एक कठीण जीवन, एक दुःखाचं जीवन, परंतु इमानदारीचं, प्रेमाचं, भक्तीचं, सत्याचं जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया.